नांदेड़ के बिलोली उपजिला अस्पताल से एक चौंकाने वाली लापरवाही सामने आई है। अस्पताल में भर्ती मरीजों को पिछले 8 दिनों से चाय, नाश्ता और भोजन तक नहीं मिल रहा है। आरोप है कि ठेकेदार ने गैस खत्म होने का बहाना बनाकर अस्पताल की रसोई बंद कर दी और खुद फरार हो गया। फिलहाल अस्पताल में करीब 50 से 60 मरीज भर्ती हैं, जिन्हें भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। मरीजों और उनके परिजनों का कहना है कि लगातार 8 दिनों से अस्पताल प्रशासन की ओर से किसी प्रकार की भोजन व्यवस्था नहीं की गई है। वहीं अस्पताल से डॉक्टर और कर्मचारियों के भी अनुपस्थित रहने की बात सामने आई है। सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मीकांत कलमुर्गे ने लापरवाह ठेकेदार का अनुबंध तत्काल रद्द करने की मांग की है। बाईट चहा नाश्ता काही स्कूटी का नाही, इथलं सरकार दवाखान्यातल्या काही दिलं नाही ना? अकराला 11ला नाही. तर 11पासून काही चहा नाश्ता किंवा काही जेवण दिलं? वाजता झाले ॲडमिट. 5 वाजता झालं का? चालेल. बरं. रात्रीचं जेवण दिलं का सरकार दवाखान्यावाले? नाही ना. सकाळचं काय दिली सकाळचं पण दिलं नाही. दुपारी चहा नाश्ता काही काय नाही. काहीच दिलं नाही. नमस्कार, मी लक्ष्मीकांत कलमुर्गे, बिलोली पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो बिलोली शहरामध्ये. मी नेहमीप्रमाणे आज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो असता काही रुग्ण माझ्याजवळ येऊन सर आम्हाला जेवण देत नसल्याचे माझ्यासमोर सांगितलेच. त्यानंतर मी येथील कर्मचाऱ्यांना चौकशी केलो असता गेल्या 7 ते 8 दिवसापासून येथील किचन बंद आहे असे त्यांनी सांगितले. त्याचे कारण विचारले असता खूपच लज्जास्पद आणि हास्यास्पद त्यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हणत होते की इथे गॅस संपलेला आहे म्हणून. म्हणजे गॅस संपला की यांची माणुसकी संपली यावरून आपल्याला स्पष्ट कळते. जवळपास 7 ते 8 दिवसापासून साधारणतः अंदाजे 40 ते 50 रुग्णांना इथे जेवण दिले गेले नाही. त्या संदर्भात कंत्राटदारांना फोन केला असता मी 1 ते 1.5 महिन्यानंतर येणार आहे आणि उद्यापासून चालू करतो म्हणून फोन लगेच कट केलेला आहे. त्याचबरोबर येथे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय असूनसुद्धा याचे अनेक गोष्टींची वानवा आहे. येथे औषधांचा तुटवडा असतो आणि येथील कुठलेही डॉक्टर मुख्यालयही राहत नाही आणि अनेक डॉक्टर येथून नांदेड, मुखेड, धर्माबाद, नायगाव तसेच निजामाबाद येथून ये जा करत असतात. त्याचबरोबर इथे मुख्यालय राहत नसतानासुद्धा HRA घेतात आणि त्याचबरोबर नॉन प्रॅक्टिस अलाउन्स घेऊनसुद्धा आपले खाजगी व्यवसाय करतात. त्या संदर्भात येथील अधीक्षकांना सांगितलं असतं तुम्ही लेखी तक्रार द्या, मग आपण त्यावर विचार करू, अशा प्रकारचे त्यांचे कडून उत्तर मिळाले.